मी जून 2025 रोजी सेवानिवृत्त झालो. त्याच्या अगोदर मी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होतो आणि माझी शेती अगोदर वाट्याने होते. थोडंफार बाहेरून लक्ष ठेवायचो. आता जूनपासून आल्यानंतर मी बऱ्यापैकी म्हणजे जास्त लक्ष शेतीकडे ठेवून शेती कशी फायद्याची होईल यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. माझ्याकडे सध्या कांद्याची लागवड आहे. त्यानंतर गलांड्याची लागवड आहे. हरभरा होता, तूर होती. मागे साधारण 2-1 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी निमगाव वाघा येथे एक ॲव्हेन्यू न्यूट्रीमिक्स यासंबंधी माहिती देणारी टीम आली होती आणि त्यांनी त्यासंबंधी ते न्यूट्रीमिक्स कसं तयार करायचं, त्याचा उपयोग काय आहे आणि पिकाला कसा फायदा होतो, मानवी आरोग्याला कसा फायदा होतो, याविषयी त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली. आणि ती माहिती दिल्यानंतर एक 5-6 दिवसातच मी निर्णय घेतला. लगेच त्याच्यासाठी एक 500 लिटरची टाकी आणली आणि न्यूट्रीमिक्स खरेदी केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर केली. सर्व भिजवायला टाकलं. 15 दिवस भिजलं ते आणि ते भिजल्यानंतर मी माझ्या कांद्याच्या पिकामध्ये आणि हे जे गलांड्याचे झाडं दिसतात यासाठी मी वापरलं. त्याचं प्रमाण त्यांनी सांगितलेलं आहे रोज 1 लिटर एकरी. म्हणजे थोडक्यात 8 दिवसांनी पाणी दिलं, म्हणजे 8 दिवसांनी पाणी दिलं म्हणजे त्या पाण्याला आम्ही 8 लिटर हे न्यूट्रीमिक्स पिकामध्ये सोडलं. पिकामध्ये सोडल्यानंतर अगोदरचे आम्ही फुलं तोडत होतो किंवा कांद्याचीही पिकं घेतलेली होती, तर त्याच्यामध्ये आम्हाला फरक काय जाणवला ते मी सांगतो. तर या ठिकाणी कळ्यांची संख्या वाढली, फुलांचा कलर फ्रेश झाला, फुलं चांगली कलरफुल दिसायला लागली. पानांचं जे हिरवेगारपणा होता तो वाढला. एकंदरीत पाहता उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे भर पडली. शेतीमध्ये जी गुंतवणूक करतो आहे त्या गुंतवणुकीचा रिटर्न तर मिळतील, पण प्लस त्याच्यामध्ये फायदा होईल हे नक्की आहे. तर ह्या न्यूट्रीमिक्स जे तयार करतात जी कंपनी आहे ती आणि ज्यांनी आम्हाला माहिती पुरवली, या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. तर आणखी एक अनुभव असा आला की साधारण 2 ते 2.5 तास जरी ठिबक चालली तरीसुद्धा झाडाचा हिरवेगारपणा आणि जमिनीची पाणी धरून क्षमताची क्षमता आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे पाणीसुद्धा याला कमी लागतं आणि जमिनीमध्ये जे न्यूट्रीमिक्समध्ये असलेले जे न्यूट्रिएंट आहेत, जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत ते त्यांना अवेलेबल झाले आणि त्यामुळे तेही अवेलेबल झाले. त्याचबरोबर अगोदरचे जे घटक आहेत, इतर जे घटक आहेत तेही त्याला अवेलेबल झाले. त्यामुळे पिकाचा जो जोम आहे वाढण्याचा तो वाढला आणि सर्वच बाबतीत एकंदरीत रिझल्ट त्यांचा खूपच चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये खरेदी करताना मी ₹5,550 देऊन ते न्यूट्रीमिक्सची बॅग पूर्ण खरेदी केली. त्यामध्ये म्हणजे बरेचसे प्रकार आहेत. काही पॅकेट्स आहेत, काही बॉटल्स आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या आम्ही मिक्स केल्या आणि ते वापरायला सुरुवात. आता ही जी स्लरी तयार झालेली आहे याच्यातला साधारणपणे एक 50-1 लिटर स्लरी आम्ही वापरलेली आहे. बाकीची स्लरी तशीच आहे. तर ती तशीच पुढे वापरणार आहोत आणि कंपनीचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही स्लरी आम्ही जवळ-जवळ 2 वर्ष वापरू शकतो. मला वाटतं ती पुढे मला एक 6 ते 8 महिने नक्की पुरेल आणि त्याचं आम्ही कंटिन्युएशन जूनमध्ये करणारच आहोत. मागे धुकं पडलं होतं बघा. जवळ-जवळ कंटिन्यू साधारण 3-1 दिवस धुकं होतं आणि खूप प्रमाण होतं त्याचं. त्यावेळेला बहुतेकांच्या कांद्यावर फवारणी मारली लोकांनी. परंतु मी फवारणी मारली नाही. काहींनी सजेस्ट पण केलं होतं की याच्यावर फवारणी आवश्यक आहे. पण मी विचार केला होता की न्यूट्रीमिक्स आम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती ती शुअरली वाढलेली आहे आणि मी फवारे कांद्यावर एक पण मारला नाही तरीसुद्धा माझ्या कांद्याला कुठल्याही त्या धुक्याचा प्रभाव कुठलाही झालेला नाही. पीक अगदी जोमात वाढलं. आत्तापर्यंत खत वापरण्याची जी पद्धत होती, माझी वैयक्तिक आणि इतर शेतकऱ्यांची माझ्या निरीक्षणात आलेली, की एखादं पीक लागवड केली किंवा पेरलं ते एकदम एक 10-15 गोण्या आणायच्या आणि सरळ मिक्स करायच्या आणि एकदाच मारून द्यायच्या. मग ती पिकाला किती गरज आहे किंवा कशी आहे याच्याबद्दल कुठलीही माहिती मी शिक्षक असून सुद्धा मलाही पुरेशी माहिती त्याबद्दल नव्हती. परंतु जेव्हा न्यूट्रीमिक्स मीटिंग झाली त्यावेळेला त्या मार्गदर्शनामध्ये असं सांगितलं गेलं आणि ते खरंही आहे, की पिकाला प्रत्येक पाण्याला घटक मिळाले पाहिजेत आणि प्रमाणशीर मिळाले पाहिजेत. विनाकारण खूपच घटक देऊन ते काही उपलब्ध होत नाहीत. घटक दिल्यानंतर मातीचा जो पीएच आहे, सामू म्हणतात, तो अमुक एक लेव्हलला राहिल्यानंतर म्हणजे ॲसिडिक राहिल्यानंतर
किंवा न्यूट्रल राहिल्यानंतर ते पिकाला उपलब्ध होतात. आणि हे न्यूट्रीमिक्सनं शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मायक्रो न्यूट्रिएंट पिकाला मिळतात. पिकाची वाढ जोमाने होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, उत्पादन वाढतं, आपला खतावरचा खर्च कमी होतो, पाणी कमी लागतं. या सगळ्या गोष्टींचा फायदा याच्यामधून होतो आणि त्यामुळे आपली शेतकऱ्यांची जी उन्नती आहे ती होण्यासाठी त्याची शुअरली मदत होईल. यासाठी आपण याचा सपोर्ट घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. आता या ठिकाणी बरेच शेतकरी, माझं शेत रस्त्याच्या कडेलाच आहे, ते जाता येता पाहतात फुलांचे आणि कांदा वगैरे पाहतात, तर विचारतात की हा पिकाला जोम कसा आहे, कसा टिकून ठेवला तुम्ही? तर मी त्यांना माहिती देत असतो की प्रणाम ॲग्रो या कंपनीने, या निमगाव वाघा येथे असलेलं जे कृषीधन केंद्र आहे, त्या कृषीधन केंद्रामध्ये प्रणाम ॲग्रोमार्फत हे ॲव्हॅनो न्यूट्रीमिक्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर तुम्ही तिथे जाऊन माहिती घ्या आणि त्याचा वापर करायला सुरुवात करा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की जी पिकं आपण घेणार आहोत याच्यापुढे फक्त 2च पिकाबद्दल नाही आहे, तर सर्वच पिकांसाठी याचा जर वापर केला तर माणसाच्या आरोग्याला, पिकांना घटक मिळाल्यामुळे सगळे न्यूट्रिएंट पिकामध्ये उपलब्ध होतील, अन्नधान्यामध्ये उपलब्ध होतील आणि जे आपण अन्न खातो ते अन्न म्हणजे कसं संतुलित राहील, सर्व घटकांनी युक्त राहील आणि त्यासाठी मानवी आरोग्य सुद्धा चांगलं राहण्यास मदत होईल.